तर आपण बघतोय हे जे चाललंय सध्या प्रत्येकाच्या मनात राग आहे, थोडीशी खदखद आहे आणि आपण नेहमीच्या लाईफमध्ये बघतोय आपण काय चाललं आहे, कसं आपल्याला डावललं चाललं आहे प्रत्येक गोष्टीत. आणि ह्याच्यामध्ये कसं होतं आहे ना की हे जे येत आहेत, जसं अनेक जणांनी हे पण मांडलं की तिकडे त्यांना असुरक्षित वाटतं आहे म्हणून येत आहेत. आणि इकडे येऊन हे लोक असं नाही आहे की नोकरीधंदा, ह्या लोकांनी पूर्ण आपले जे जागा आहेत, जे स्कीम आहेत, जे राज्य सरकारतर्फे चालवले जातात, जसं SRA स्कीम असेल किंवा म्हाडाच्या स्कीम आहेत, त्याच्यामध्ये पण म्हणजे ह्यांना म्हणजे ना रोटी कपडा मकान सगळं ह्यांना इथे मिळत चाललं आहे. आणि हे लोक सगळं इकडे घेत चालले आपले. म्हणजे आपले जे आता जसं बघितलं की मुंबई MMR रिजन हे करत चालले आहेत, हळूहळू रायगडांना गिळायचं आहे. म्हणजे कसं एक टप्प्याटप्प्याने एक शहरं आपली नाशिक झाली किंवा म्हणजे तिथे प्रत्येक शहरात आता हे प्रत्येक पसरत चाललं आहे. आणि प्रत्येक गोष्टीचं हे लोक बोलतात ना की वाळवी कशी गिळत जाते तसं एक गिळत चाललं आहे. आणि पुढे आपण जर आता हे काय प्रयत्न केले नाही, आता माझं 33 एज आहे, विचार करतो की पुढे आपल्या पिढ्यांना काय होणार. आता हे एक विषय नाही, ह्या विषयाला संलग्न अनेक गोष्टी आहेत. जसं या आता भाषेशी संघटित आपला मराठी शाळांचा पण विषय आहे की मराठी शाळा पण आपल्या हे लोक पाडत चालले आहेत आणि त्या जागी त्यांना टॉवर हे करायचे आहेत. म्हणजे एक गोष्ट कशी हे लोक संपवत चालले आहेत हळूहळू. जो एखाद्या आपल्या गोष्ट लोकांना समजत नाही आहे की जेव्हा आता मीडियामध्ये पण आपण खूप गोष्टी बघतो की मराठी माणसांना मारहाण झाली किंवा त्यांना घरं नाकारली गेली, तर जे ॲग्रेशन जेव्हा एखाद्या परपर्यंत मारल्यावर असतं आपल्या लोकांचं, तेव्हा आपल्या लोकांना मारल्यावर का नसतं, आपण तेव्हा का शांत. एक वेळी असं झालं इतिहासातून बघताना की आम्ही वाचवायला जातो आणि त्याचा फायदा कोण दुसराच घेतो. इथे जे इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं गेलं आहे आमच्या जमिनीवरती, पाणी आमचं गेलं आहे, वीज आमची गेली आणि त्याचा फायदा कोण दुसराच घेतो आहे. तर हे म्हणजे प्रत्येकाच्या मनात आहे, हे सगळ्या गोष्टी दिसत आहेत आपल्याला समोर. आणि हे जे आत्ताच जर आपण नाही थांबवलं तर आपल्याला पुढे जाऊन खूप महाग पडणार आहे. कारण हे लोक बोलतात ना एक शहर एक गाव आपल्या गिळत चालले आहेत. मग त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी आले, प्रत्येक मुद्दा आला, व्यवसाय आला, आपला व्यवसाय जसं सर बोलले की लॉबी, त्यांचे प्रत्येक ठिकाणी लॉबी बनवले आहे लोकांनी. म्हणजे आता ह्याच्यामध्येच नाही, प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी लॉबी बनवणं, मराठी माणूस असेल त्याला दाबणं, हे सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. तर त्याच्यासाठी आत्ताच जर आपण बोलतो ना, सर जसं बोललं मुळावर घाव नाही घातला तर पुढे हे वाढत जाणार आपल्याला. आणि आपण मारहाण करून किती जणांना मारहाण करणार. आपण आता दादर स्टेशनला उतरलो, त्यांच्या भरून गाड्या येतात, त्यांना किती जणांना मारणार, काय म्हणजे कुठे थांबवणार. त्याच्यामुळं कायद्यात तरतूद करणं, जसं मिझोराम वगैरे काही त्यांनी केले आहेत की जमिनी आम्ही विकू शकत नाही. त्यामुळे आता जसं बाकीच्या ठिकाणी कायदा आहे की जमिनी घेऊ शकत नाही, आता इकडच्या जमिनी तर हे लोक घेत चालले सरळ आणि हे करत चालले. कारण इथे प्रॉपर असं कायद्याच नाही त्यांनी केला या स्थानिक लोकांसाठी. त्याच्यामुळे इकडे जमिनी पण जात आहेत, आपले सगळे रिसोर्सेस जे आहेत ते पण हे लोक घेत चालले आहेत. अशा गोष्टी आहेत. हां, नाही तर त्यांना वोट बँक आहे, त्याच्यामुळे ते करणार नाही आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहास आहे की आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राला साधं सोपं करून आपल्याला काहीच मिळालं नाही आहे. त्यावेळी पण आपल्याला संघर्ष करायला लागला. महाराष्ट्र स्थापना झाली त्याच्यावर पण संघर्ष करायला लागला. आणि आपला तो इतिहासच आहे, आपल्याला सहजासहजी कोणीच काय नाही दिलं. आणि हे सगळे बागड बिल्ले जे बसले आहेत त्यांना तेच असतं की ते लोक बोलतात ना मेलेल्या टाळूवरचे काही सहज मिळेल तिथे ते लोक, त्यांची मेंटॅलिटी आहे ते सहज जाणार. आणि जे काय संघर्ष करायची वेळ आली की ते लपून बसतात. अशा त्या लोकांची गोष्ट मेंटॅलिटी आहे. त्या लोकांचं जे मानसिकता आहे ते समजून घ्यायला पाहिजे आपल्या लोकांनी. आणि जेवढं लवकर आपण संघटन करू, या गोष्टीत आपण पुढे जाऊ, कायदे करू, तेव्हाच कुठे ते थांबणार आहे. नाही तर आपल्याला पुढे जाऊन हे अवघड होणार आहे आपल्या लोकांसाठी.